नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच आपले YCMचे जे ओएसिस म्हणजे ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये कशा प्रकारे लॉग इन करायचं, फॉरवर्ड क्रॉसवर्ड करून कशा प्रकारे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला पासवर्ड चेंज करून इथे लॉग इन करायचं होतं। त्या प्रकारे आपले जे असाइनमेंट होत्या त्या असाइनमेंट कशा डाउनलोड करायच्या हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आता त्याच असाइनमेंट अपलोड कशा करायच्या, अपलोड झाल्यात की नाही हे कन्फर्मेशन कसं कळेल याबाबत ही अपडेट आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर सर्वात प्रथम आपण या वेबसाईटला आल्यानंतर आपलं जे काही यूजर नेम म्हणजेच आपला PRN जो असणार आहे तो PRN टाकून घ्यायचा आहे आणि PRN टाकल्यानंतर आपण जो काही पासवर्ड ठेवला आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर एक तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे, सबमिट या प्रकारचं ऑप्शन दिसणार आहे। मग आता सबमिट ऑप्शन दिसत असेल तर आतापर्यंत तुम्ही कोणतीच असाइनमेंट सबमिट केलेली नाही आणि ज्यावेळेस सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचे, क्लिक केल्यानंतर ती असाइनमेंट आपल्याला अपलोड करायची। मग तिथला ऑप्शन जो क्लिक चेंज होणार आहे तिथं काय येणार आहे, अपलोडेड असं दिसून येईल। अपलोड झाले म्हणजे काय, आपली सक्सेसफुली काय झाले, सबमिट झालेली आहे पोर्टलवरती। मग तुम्ही काय करणार आहे, कॅन्डिडेट असाइनमेंट असेल अशा प्रकारे दिसेल। डाउनलोड क्वेश्चन पेपर आधी डाउनलोड केलं असेल तर ते नाही, त्यानंतर तुमचा विषय, सेमिस्टर आणि सब्जेक्ट वाईज तिथं टेटस अपलोड, इथं अपलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अपलोड करायचं आहे आणि टेटस अपलोडेड झाले म्हणजे सक्सेसफुली तुमची त्या विषयाची असाइनमेंट झालेली। अशा प्रकारे जेवढे काय विषय असेल तेवढे असाइनमेंट अपलोड करायचे। जर एखाद्याला एखादा विषय दिसत नसेल, तुमच्या निवडलेले जेवढे विषय तेवढे असाइनमेंट दिसतात का पहा। जर नसेल दिसत तर पुन्हा रिट्राय करा। 2-3 दिवसांनी तुम्हाला इथं जे काय तुमचे राहिले सब्जेक्ट आहे त्याच्यासुद्धा असाइनमेंट येतील आणि त्या डाउनलोड करून तुम्ही लिहून सुद्धा इथं अपलोड करायचे। मग आता अपलोड केल्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर अपलोड केल्यानंतर अपलोडेडचा ऑप्शन येईल। आता तुम्हाला इंटरफेस त्यानंतर 5-6 दिवसामध्ये व्हेरीफाय असा मेसेज येईल। असाइनमेंट जर व्हेरीफाय झाली असेल, स्टडी सेंटरने जर व्हेरीफाय केली, ॲक्सेप्ट केली तर व्हेरीफाय मेसेज येईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर व्हॅल्यू म्हणजे त्या असाइनमेंट चेक करून तुम्हाला त्याचा मार्कसुद्धा इव्हॅल्युएटरनी किंवा काउन्सिलरनी दिलेला आहे। पण इन केस व्हेरीफायच्या ऐवजी जर रिजेक्टेड केलं असेल तर त्याचं रिझल्टसुद्धा आपल्याला कळतं आणि रिजेक्टेड अपलोडेडच्या जर नाव होतं, अपलोडेड हे नाव होतं त्याच्याऐवजी रिजेक्टेड आपल्याला नाव दिसून येईल आणि ते रिजेक्टेड नाव दिसल्यानंतर आपण समजायचं की आपली जी काय असाइनमेंट आहे ती रिजेक्ट झालेली आहे। त्याचं रिझन पण असू शकतं किंवा रिजेक्ट जर चुकून कशामुळे जर झाली असेल तर रिसबमिटचा ऑप्शन आपल्याला न्यू टॅब अपलोड ओपन होती। आता होम असाइनमेंट रिझॉल्विंग द रिझन मेन्शन अगेन रिजेक्शन, बिना रिजेक्शनचं किंवा जे एखादं कारण दिल्याशिवाय आपल्याला ते रिजेक्ट करता येत नाही। एखादं कारण जर देऊन त्याने रिजेक्ट केलं असेल तर ते कारणाने फुलफिल करायची, जे आपली होम असाइनमेंट आहे ती क्लॅरिफिकेशन करायची, पुन्हा अपलोडचा ऑप्शन येणार, रिसबमिटचा ऑप्शन आहे, रिसबमिट करायची आहे। अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त कोणाला काय अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि ईमेल ID सुद्धा ओएसिसचा दिलेला आहे। त्या ईमेल ID किंवा मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून आपली अडचण या ऑनलाईन पोर्टलद्वारे जी काय अडचण असणार ती सॉल्व्ह तुम्ही सहजरित्या करू शकता। असा नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।